मित्रांनो, मेष राशीच्या अनेक लोकांसाठी गेली काही वर्ष एका प्रश्नात गेली आहे. मी इतकं करतोय पण फळ कधी मिळणार? मेहनत झाली, धावपळ झाली, काहींनी नोकरी बदलली, काहींनी घरापासून दूर राहून संघर्ष केला, काहींनी परदेशाची वाट पाहिली, काहींनी पैशासाठी, काहींनी कुटुंबासाठी, तर काहींनी स्वतःच्या स्वप्नासाठी झगडत राहिले. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. पुढचे 12 महिने तुमच्या संघर्षाचा शेवट नाहीत, पण त्या संघर्षाला अर्थ देणारे नक्की ठरू शकतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पैसा आणि अडकलेली आर्थिक प्रगती, नोकरी आणि करिअर, विदेश आणि व्हिसा संबंधित योग, घर, जमीन आणि फ्लॅट, आणि शेवटी तो ग्रहयोग जो 7.5 असूनही तुमच्या बाजूनं उभा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश कदाचित या संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाचा संदेश असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. मेष राशीच्या सर्व प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट मनातून काढून टाका. 7.5 चालू आहे म्हणजे सर्व काही वाईट होणारच, हे तुमच्या बाबतीत खरं दिसत नाही. उलट ग्रहस्थिती काही वेगळीच कथा सांगते. तुमच्या कुंडलीत कर्मभाव आणि लाभभावाचे अधिपती बृहस्पतीच्या राशीशी संबंधित कार्यरत आहे. द्वादश भावाशी त्यांचा संबंध आहे. याचा अर्थ गेल्या काही वर्षात जे प्रयत्न तुम्ही केले त्यांचा परिणाम दिसत नव्हता. त्या प्रयत्नांची ऊर्जा वाया गेलेली नाही, विश्वाने त्याची नोंद घेतली आहे. आता सर्वात महत्त्वाचा ग्रहयोग देवगुरु बृहस्पती हंस योग निर्माण करत आहे. मित्रांनो, हंस योग म्हणजे केवळ शुभ योग नाही, तो संरक्षणाचा योग आहे. तो संकटात आधार देणारा योग आहे. आणि मित्रांनो, इथेच 7.5ची खरी कथा बदलते. कारण अनेक लोक 7.5 ऐकतात आणि फक्त संघर्ष पाहतात. पण मी तुम्हाला विचारतो, पर्यंत पोचलाच कसे? किती वेळा परिस्थिती कठीण झाली, किती वेळा सर्व काही संपल्यासारखं वाटलं, पण तरीही तुम्ही उभे आहात. याचा अर्थ संघर्ष होता, पण संरक्षणही होतं. आणि त्या संरक्षणाच्या पाठीमागं हा हंस योग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली का की जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं, पण अचानक कुठून तरी मदत मिळाली किंवा एखादा मार्ग खुला झाला? कॉमेंटमध्ये हो लिहा, कारण अनेक मेष राशीच्या लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे. याहून मोठी गोष्ट, देवगुरु बृहस्पतीची नवी दृष्टी थेट शनिदेवावर पडत आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ संघर्ष संपत नाहीत, पण संघर्षाचे फळ मिळायला सुरुवात होते. म्हणून मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, चिंता सोडा. कारण गेली अनेक वर्ष सर्वात मोठा शत्रू तुमचा कोण होता? ती होती चिंता. संभावनाच्या आकाशावर चिंतेची चादर पसरली की संधी दिसेनासा होतात. आणि आता ती चादर हळूहळू दूर व्हायला सुरुवात होत आहे. आता आपण राहू आणि केतूकडे पाहूया. राहू लाभ भावात आहे, केतू पंचम भावात आहे. हा योग काय सांगतोय? अचानक लाभ, अनपेक्षित संधी, नवीन संपर्क, नवीन नेटवर्क आणि काही वेळा जुन्या पुण्यकर्माचे फळ, हे सर्व पुढील काळात अनुभवायला मिळू शकते. त्यावेळेला केतू तुम्हाला अधिक आध्यात्मिक बनवेल, अधिक अंतर्मुख बनवेल. आणि गंमत म्हणजे कदाचित तुम्ही सुद्धा अलीकडे स्वतःला जास्त प्रश्न विचारत असाल, मी नेमकं काय शोधतोय? हा केतूचाच प्रभाव असू शकतो. आता पैशाबद्दल बोलूया. मित्रांनो, गेल्या काही वर्षात सर्वात मोठी तक्रार कोणती होती? पैसा येतो पण टिकत नाही, कष्ट खूप पण आर्थिक स्थैर्य नाही. आता परिस्थिती बदलताना दिसते, कारण शनिदेव बृहस्पतीच्या राशीत आहे. हंस योग तयार होतो आहे. शनीची दृष्टी शुक्रावर पडत आहे आणि बृहस्पती प्राप्त भावनांना बळ देत आहे. याचा सरळ अर्थ अडकलेले पैसे, थांबलेली आर्थिक वाढ आणि रोख प्रवाहातील अडथळे यामध्ये सुधारणा होऊ शकते. आणखीन एक विशेष संकेत, पारिवारिक किंवा कुटुंबाशी संबंधित आर्थिक विषय यामध्येही सुधारणा दिसू शकते.
जर अशा प्रकारचे काही विषय तुमच्या आयुष्यात असेल तर पुढील 12 महिने त्यात हालचाल आणू शकता. आता करिअर मित्रांनो, तुमची धावपळ आता परिणाम देऊ लागणार आहे. पूर्वी धावपळ होती पण परिणाम नव्हते, आता परिणाम दिसू लागतील. नोकरीत बदल, पदोन्नती, जबाबदारीत वाढ, उत्पन्नात वाढ यापैकी काही गोष्टी समोर येऊ शकतात. कारण शनिदेव कर्मभाव आणि लाभभावाशी संबंधित परिणामांना बळ देत आहे. विदेशाबद्दल बोलूया. व्हिसा, इमिग्रेशन, ओव्हरसीज नोकरी, परदेशातील शिक्षण, कागदपत्रामधील अडथळे हे विषय जर तुमच्या आयुष्यात असतील तर ग्रहस्थिती स्थैर्याचे चिन्ह दाखवत आहे. कारण राहू लाभभावात आहे. बृहस्पतीची कृपा आणि शनीची स्थैर्य देणारी भूमिका या तिन्ही गोष्ट एकत्र काम करत आहे. आता सर्वात भावनिक विषय घर. मित्रांनो, घर हा फक्त 4 भिंतीचा विषय नसतो. घर म्हणजे सुरक्षितता, घर म्हणजे स्थैर्य, घर म्हणजे संघर्षानंतर मिळालेली शांतता. आणि म्हणूनच अनेक मेष राशीच्या लोकांच्या मनात आज एकच प्रश्न चालू आहे, फ्लॅट घ्यावा का, घर बांधावं का, हा योग्य काळ आहे का. ग्रहस्थिती सांगते जर आर्थिक पाया मजबूत असेल तर निर्णय सकारात्मक ठरू शकतो. कारण हंस योग केवळ भाग्य वाढवत नाही, तो सुखभाव आणि भूमीशी संबंधित विषयांनाही बळ देतो. आणि खरं सांगायचं तर जेव्हा माणूस दिवसाचा संघर्ष संपवून स्वतःच्या घरात परततो तेव्हा त्या शांततेची किंमत शब्दात मोजता येत नाही. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं की माझंही स्वतःचं एक छत असावं आणि पुढील काळात हे स्वप्न वास्तवाच्या अधिक जवळ येऊ शकतं. आता शनीच्या दृष्टीबद्दल, शनी जो द्वितीय भावात आहे, षष्ठ भाव आणि भाग्याकडं पाहत आहे, याचा अर्थ पैसा सुधारू शकतो, संघर्षावर विजय मिळू शकतो, भाग्याची साथ वाढू शकते, आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. शत्रुपक्ष प्रयत्न करेल, मत्सर करणारे लोक असतील, पण शनीची षष्ठ भावावरील ताकद तुम्हाला झुकू देणार नाही. अडथळे येतील पण ते तुम्हाला थांबवू शकणार नाही. आरोग्याबद्दल बोलायचं तर काही संघर्ष अजून आहेत, पण सकारात्मक बाजूही मजबूत आहे. योग्य उपचार, योग्य दिनचर्या आणि मानसिक संतुलन हे पुढच्या वर्षात मोठा फरक घडवून आणू शकतात. आता शेवटी मित्रांनो, या संपूर्ण चर्चेचा सार फक्त एका वाक्यात सांगायचा झाला तर हे वर्ष पराभवाचं नाही आहे, हे वर्ष तयारीचं आहे. संघर्ष अजून आहे, पण आता संघर्षाबरोबर हर्षही चालणार आहे. अडथळे अजून आहेत, पण आता मार्गसुद्धा दिसू लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, जे होईल ते पाहू या विचाराने जीवन बदलत नाही.